नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. त्याच सुरुवातीसोबत जरा विषय पण झालेला आहे. विषय असा आहे की सकाळ सकाळ आमच्या एका व्हिडिओवर एक कमेंट आलेली आहे. ती कमेंट बहुतेक एका ताईची. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही का, राहत आहे कुठं, परत एक बाळ हातात आहे, एक बाळ काय हातात म्हणजे एक बाळ पोटात आहे, एक हातात आहे, आणि असं काहीतरी म्हणत होते नाही का, किंवा जरा सोय वगैरे स्थिर व्हा. म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे, नाही असं नाही, ठीक आहे. पण ठीक आहे ना, तो आमचा प्रश्न राहिला. आम्ही कुठं राहतोय, कसं राहतोय, आमची कंडिशन, फायनान्शियल कंडिशन कशी आहे कशी नाही ती इनफॅक्ट प्रत्येकाला माहिती आहे, ठीक आहे. राहिली गोष्ट सगळ्या गोष्टी बोलायचं म्हटलं तर त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहितीच आहेत ना आमची, काय आम्ही काय करतोय काय नाही, त्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. मेन विषय म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ एक ब्लॉग बघून कोणाला जज करू शकत नाही, असा विषय. तर त्यांनी असं कमेंट केली होती नाही का, अशी कमेंट केली. काय करायचं तुला? हा, काय बोलू आता. म्हणजे त्यांनी एक व्हिडिओ बघून असं अवस्था बघितली आमच्या घराची आणि म्हणतात आहे की काय एक हातात आहे, एक पोटात आहे. पण आम्ही आहे त्या परिस्थितीत आमच्या मुलांना म्हणजे आम्ही आमचं व्यवस्थित आहे ना. असं नाही की आम्ही रोडवरती राहतोय आणि मग एक पोटात आणि एक हातात आहे. त्यामुळे ते चुकीचं बोलतात आहे. एवढंच बोलले. नाही तसं काय नाही, तुमचा गैरसमज आहे काहीतरी, ठीक आहे. आम्ही राहतोय म्हणजे आम्ही इथं काय आत्ता राहत नाही, आम्ही गेल्या जवळजवळ 17-18 वर्षापासून इथं राहतोय, ठीक आहे. आहे त्या परिस्थितीत आम्ही खुश आहोत. हा, आहे त्या परिस्थितीत आम्ही खुश आहोत. खुश आहे का? मग असा काय विषय नाही की आम्हाला काय इथं काय लय खायला मजा प्यायला वाटते, नाही. नाही तसं नाही. पण लय मजा वाटते वगैरे अशातला काय भाग नाही. पण ठीक आहे, कारण कसं आहे, आमचं साहजिक आहे, इन्कम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतातच नाही का. तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. पण ठीक आहे, आज प्रत्येक जणांनी जर नाही का पैशाचा जो विचार करून तर मग काय पोर काढायचं नाही का. असा विषय आहे. हा, मग काय असंच तसंच जरा राहावं लागेल. तसंच राहायचं. मग मुलांनाहीच नाही करायचं. हा, आता आमच्यापेक्षा गरीब असतात भरपूर, त्यांना पण 2-3 असतात. आता आम्ही थोडंफार हेच करून केले. तसं काय नाही, आम्ही आमचा प्लॅन वगैरे करून करतो, काही विषय नाही आहे तसा, ठीक आहे. तर त्याचा विषय नाही. काय बनवते मग तू आज? पोहे बनवते नाश्त्याला. वेगळं आणि ठेवले तापाय आंघोळ करायची. आंघोळ करायची. चो, बरं वाटतं का तुला? बरं आहे. ती कशी हसते आता. अय कसं हसते. तिला 2-3 दिवसापासून बरं वाटत नव्हतं, म्हणजे काल परवाच ना. आले इकडं बघ. अरे दुंग दे का ते दुंग. अरे तिला बरं वाटत नव्हतं, तिला पण बरं वाटतंय आता कशी नाही का. हसते सगळे दात दाखवून. 32 दिसतात का? 32 नाही आले अजून. अरे वा, तिला पण बरं वाटतंय आता. तिचं काही दुखत वगैरे नाही. तिचं दुखत होतं, आता काय दुखत नाही तसं तर नाही का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एक झालं, समोरचा एक विषय वेगळाच आहे. काय रे, लिंगामाचा डोक्याला ताप येते. तो विषय वेगळाच आहे का? काही हा? झालं तर नुसतं भांडणच करायचं. तिचा काय विषय असतो? काय काय बायांना असं नुसतं भांडणच करायला आवडतं. तर व्यवस्थित समोर शेजार आहे. आणि असं नाही की ती बाई खूप ठिकाणी रूम बदलून आली, त्यामुळे ती भांडणामुळेच बहुतेक रूम खाली करून आली आहे. तसं आम्हाला भांडणं वगैरे आवडत नाही. आम्ही कोणाच्या नादी लागत नाही, लागलं तर मग सोडत नाही. छोडेंगे नाही, असा विषय आहे नाही का. दिवसभराची सुरुवात अशी झाली सकाळ सकाळ नाही का. ठीक आहे. हा, काय म्हणली? दूध बनवून दे मला, दूध रात्री फिटून दिलं दूध. रात्री काय नाही, तुला हे पाजलं होतं ना, काय बोलतो बॉर्नव्हिटा. बॉर्नव्हिटा. हा, रात्री हिला दूध पाजत होतो, रात्री दूध नाही पिली, औषध पिली आणि गप झोपली. बाया एवढ्या पावसा पाण्यात आला का बाया? एवढा पावसा पाण्यात आला? ठीक है, बाद में दे दो. आराम से जाओ भैया. तुला मोठी काळजी. नाही दिले त्याचे पाव पडले तर एवढं नुकसान होईल ना त्याचं. लई काळजी तुला तशी पण. राहिलाय ना एवढा पाऊस तिकडे. मला वाटतं काय काय घेतलं? बटर घेतलंय तर. बटर तुला घेतलं का? ओके. बटर हमें खाना
आहे. बनव पटकन जरा भूक लागली. हं? तुला पण लागली माझ्या मते. मला उठल्या उठल्या चाललंय. शिव तुला भूक लागली का? नाही. का रे? तुला कधीच भूक लागत नाही. तुला भूक नाही लागत का? का रे? ते 90च्या पिक्चर सारखं तिने बांधले त्या कपडाला बघ तसलं. आता चाललाय नाश्ता. ठीक आहे, नाश्ता चाललेला आहे. शिवचं काय मोबाईल बघायचं तुम्हाला सांगितलंय, मोबाईलवर बघू नको तुला सांगितलंय मी अजून पण, कळलं ना? हे बघा पोहे चहा अजून काय तू पोहेचं ना बटर कुठे गेलं? बटर पण बटर इकडे ठेवलं. बटर खायचं तुला? पोहे चहा आणि तर पाव घेतलाय आणि बटर. पाव खात जाऊ नको तू जास्त, माझ्यासाठी नाही घेत. तो माझ्यासाठीच घेतलाय. चो तो काय खाते? तो काय खाणार आहे? पोहे? बर, तसं मी म्हणत नाही कधी पोहे चांगलं झाल्यावर. आज म्हणले चांगलं आज झालं म्हणले बरं. भूक लागली पोटात काय नाही काय खाणार. त्याच्यामुळे म्हणलं का? चांगलं झालं पोट, हा मोठे छान आहे. कारण खूप टायमाने खायला भेटलं. बरे का उपाशी होतं का काय एवढ्या दिवसाचं बियाचा खूप टाईम म्हणजे? हा पोटात काय असलं मग काय चांगलं लागलं. तसं पण लवकर झालं. किती वाजते? 9:30 9:30 झालेत. कुठं लय टाईम झालाय राव. तर माणसाला म्हणलं चांगलं झालंय तर चांगलं वाटतंय, नाही म्हणलं नाही म्हणलं मग. हे बघा मित्रांनो, इकडे पाऊस तर चालूच आहे. पाऊस काय थांबत नाही. बाहेर तर दिसत नाही व्यवस्थित. लाईट गेली ना पावसाची. मोबाईलने एक प्रॉब्लेमच केलाय पण आता. हे बघा मित्रांनो, शिवचं झालंय खेळायला चालू. पाऊस उघडलाय जरा त्यामुळे शिव लागली खेळायला. इकडे सगळे माझ्याकडे बघतात आता असं येड्यावर का करतोय म्हणून. ऊन नाही पडलेलं आणखी पण पाऊस तर उघडलाय. हे बघा मित्रांनो कसं चाललंय घरात साफसफाईचं काम. पावसाळ्याचं मला जास्त काम पडतंय त्यामुळे हे माझी थोडीशी हेल्प करतायत. असं साफ करायचं असते, कळलं का सगळं? ओके, तुम्हीच करत जावा मग, मला येत नाही तर. असं घासून काढायचं. ओके ओके, मग तुम्हीच करत जावा रोज. काढायचं फरचीचं सिमेंट काढून. ओके, करा करा. हो तुम्हीच मग करीत जावा. फरशी पुसायचं आणि पायाचं पण सगळं मागं ठेवायचं, कोणी सांगितलं? आता गो बाया कसं की आता हिला दाखवायला लावलं. म्हणजे आम्हाला नुसतं घरात फुकाट खायला भेटत नाही, कामं करावं लागतात. एवढासा जीव किती कामं करेन बघितलं का? होय, पण दोघं नुसती नावालाच काम करतात, खरं साफ तर मलाच करावं लागतं. पाहिजू किती काम करते बिचारी. फुकाट तिला पण खायला देत नाही. एका भाकरीचं तिला बी काम करावं लागतं. एका भाकरीचं काम तिला करावं लागते. तू नको करत जाते होते, आता तू नको करत जाऊ. म्हणून करते तू. अयो अयो फुटलं असतं. फुटलं नाही ना? नाही ना, काल ते नाही का बोलावलं होतं मला कामावर एवढ्या एमर्जन्सीमध्ये. तिथं गेल्याच्यानंतर आहे ना, एक मला ते हे भेटलं नाही का, इन्स्टाला एक पोस्ट आली होती रे, हिंदवडी आय टी पार्कची. काय माहिती आहे का? पोस्ट अशी होती की भले बोटीने या नाही का, ते बिल्डिंग वगैरे होत्या आणि त्या बोटीने म्हणजे नाही का एम्प्लॉय कामाला जात होते, पण कामाला या म्हणले, सुट्टी घ्यायची नाही. आला का लक्षात? काही झालं तरी. आणि तो मॅनेजर स्वतः घरी गेला होता. हा दुपारी. त्यांना लवकरच वाढलं होतं. त्यांना लवकरच वाढलं आणि मला बोलावलं तिथं. कुठली मालिका बघते तू? कुठली बघते? लग्नानंतर होईल प्रेम. आणि नाही झालं तर मग?
मग दिवस तर होईल ना. हे बघा, ह्या असल्या मालिका बघायच्या नाही का, आणि चांगली डोकं हँग करून घ्यायची. हा, सगळ्यांची फेवरेट आहे. छान दाखवतात. नाव चांगलं नाहीये पण छान आहे. काय झालं? तिथं चाललंय इकडं करायचे तिकडं करायचे, हात कापून घ्यायचा. ह्या असल्या मालिका बघून डोके हँग होतात माहिती का तुला? गबस. हा, चांगली मालिका आहे. काय वाटतं तुम्हाला ह्या असल्या मालिका बघून डोके हँग होते ना तर काय होईल? हा, त्या काय चांगलं आहे नको ब्रेन वॉश करायची कामं करतात. मला तर असं वाटतंय पूर्णपणे माहिती का? काय नाही ब्रेन. हा, ब्रेन वॉश तर काय आहे? चांगली तेवढा टाइमपास. तर नशीब ते नेटवर तरी हे चालतंय. किती माझा हात डिश 30 रिचार्ज डिश घेतली असतं, रिचार्ज केला असतं तर मग तर अवघड झालं असतं. 30 तारखेचा एपिसोड बघते मी. आज तारीख येते 7. मला 7 दिवसाचा राहिले बघा. हा, मग बरं आहे ना. त्याला काय दावा, हे असल्या मालिका बघत बसण्यापेक्षा तरी. बाळा इकडे तू चिऊ, बाळ सगळं इकडे. पसारा आवरलेलं काढते. काय करते तू? ते आता घर स्वच्छ बघवत नाही तिला. मग सगळीकडे कसं काय 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 असं पाडून ठेवायचं ते चाललंय तिचं. का असं आवरलंय होय बाळा, मला बिलकुल पसंत नाही असं. असं छान केल्याला आवडत नाही तुला? हा, मग मी कसं काय निवांत बसू शकते? मम्माला दाखवायला लावलं पाहिजे काहीतरी. मम्मा निवांत नाही बसू शकते. मम्मानी हे आता पसारा उचलला पाहिजे आणि मी काढला पाहिजे, असा विषय आहे. मगाशी एक मित्र भेटला होता माहिती का? मग काय म्हणलं मी, रील स्टार्ट झाले तो म्हणला तुमचा झाडू भेटला का रे? ना आमच्याकडे 2 झाडू, म्हणजे एक माझ्यासाठी. तो म्हणला झाडू भेटला का रे? मला आम्ही सगळे सेपरेट बसून ठेवलेत. एक माझ्यासाठी झाडू, एक तिच्यासाठी. मी बी झाडू मारतो कधी कधी. आणि ते विषय काय झालता मग? माझा झाडू घेतला होता ना, तुमचं झाडू घेतला नाही. तू माझ्या वस्तूला हातच कस काय लावली पण? माझं सापडत नव्हतं. तुझं काय? नमस्कार मित्रांनो. हा, ते सगळं काय ते काय बोलतात त्याला, ते ब्लँकेट टाकलंय खाली, ते दोरी बिरी सगळे करून टाकलंय. ए पिक्चर लावा का? गबस. चांगलं दाखवायचं. लग्नानंतर नाही होणार पण. लग्नानंतर डिवोर्स म्हणणार आहे. लागणार तर नाही होणार. हा, शिव मी काय म्हणतोय, काय आणलं तू? पत्ता. तुला पत्ता खेळायचा आहे? ती काय म्हणते बघ, खोटं पोट वगैरे लावून नाही पाहिजे. इंटरेस्टिंग आहे. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आवडेल. उशी नाही लावली तू? मी का? हा, मी उशीच लावली. असं काय आहे का उशी वगैरे? तिला बघ किती राग आलाय. तिला कानाखाली मारले ना. भाई तो बघतो किती सिरियस झाली ती. ओ भाई, यांची डोकी नव्हती आताच गेल्यात माहिती का तुला? त्यांना पैसे भेट. मग आपल्याला पैसे भेटले पाहिजे ना, काय काय तू? तर गाईज बघितलं का, असे विषय असतात. तर गाईज ह्या मराठी सिरियल का हे असलं रडगाणी, किती दुःख झालंय तिला. ओ भाई, तिने काय केलं? पोटाला हात लावला का? सपक सटक धुतलं तांदूळ इंद्रायणीच. कुठला टावर उभा करते? कोणतं घर बनवते? सगळा विषय क्लोज करून टाकला तुम्ही डायरेक्ट. मी यार कोणी चाहिए घर, डायरेक्ट विषयच क्लोज करून टाकला तुम्ही. आता तू बनवणार आहे का बाळा? चो